काही दिवसांअगोदर IMFने एक अहवाल सादर केला. या अहवालामध्ये जसं की जीडीपी संदर्भातला हा अहवाल होता आणि या अहवालामध्ये भारत आणि पाकिस्तानला सेम ग्रेड देण्यात आले आणि ते सुद्धा सी ग्रेड. आता भारत पाकला सी ग्रेड का देण्यात आलं? नेमकं IMF हे काय आहे? त्याचबरोबर नरेंद्र मोदी आणि विरोधकांचं यावर काय म्हणणं आहे आणि एकंदरीतच हे जे काही प्रकरण आहे ते नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. तर लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. IMF ही एक विनिमय दरावर देवाघेवींच्या जसं की ताळेबंदावर प्रभाव टाकणाऱ्या बहुत आंतरराष्ट्रीय धोरणाबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय अवस्थेवर लक्ष ठेवणारी एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. यामध्ये जसं की भारत आणि पाकिस्तानला IMFने जीडीपी डेटामध्ये सारखं जसं की सी ग्रेड दिलाय, कारण दोन्ही देशांची जसं की हिशोब लिहिण्याची पद्धत आहे ती जवळपास सारखीच आहे. लहान दुकानदार, फेरीवाले, घरातून काम करणाऱ्यांचा हिशोब व्यवस्थित जोडला जात नाही. यामध्ये जसं की बेस इयर जुने आहेत, पद्धती जुनी आहेत. त्याचबरोबर IMFने हे पाहिलं नाही की एका देशात जसं की लोकशाही आहे आणि दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या देशाची जी काही पार्श्वभूमीवर लष्कराचा प्रभाव आहे. त्यानं फक्त किती चुका आहेत हे पाहिलं, पण संपूर्ण मार्कशीटमध्ये भारत हा पाकिस्तानपेक्षा खूप पुढं आहे. यामध्ये भारताचा विकास दर 8.2% राहिलाय, तर पाकिस्तान 5.70 वरच या ठिकाणी अडकलाय. म्हणजे हिशोबाच्या गुणवत्तेत दोन्ही समान आहेत, पण खऱ्या कामगिरीमध्ये भारत देश पुढे आहे. तर लक्षात घ्या, 3 मुद्द्यांमध्ये जसं की IMFच्या अहवालाचं विश्लेषण होतं. यामध्ये सर्वात कुमकुवत बाजू म्हणजे कव्हरेज. म्हणजे आपण खूप सारा डेटा जो आहे तो गोळाच करू शकत नाही. विशेषतः लहान दुकानदार, फेरीवाले, घरातून काम करणारी लोक. जीडीपीचा एकूण जो काही ग्रेड आहे ना, या ठिकाणी सी मिळाला आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं त्याचं कारण म्हणजे कव्हरेजमध्ये असणारी कमतरता, ज्यामुळे संपूर्ण जीडीपी आकडेवारी देखील पूर्णपणे या ठिकाणी विश्वसनीय मानली जात नाही. म्हणून विरोधी पक्षही याच कारणामुळे प्रश्न विचारत असतात. एकूण पाहायला गेलं तर भारताचा एकूण डेटा जो आहे त्याला या ठिकाणी बी ग्रेड मिळाले. म्हणजे काम तर चालून जातं, पण अनेक कुमकुवत ज्या काही बाजू आहेत ज्या लवकरच दुरुस्त केल्या पाहिजेत. कुमकुवत ज्या काही बाजू दूर झाल्यावर ए ग्रेड मिळू शकतं. महत्वाचं म्हणजे नवीन बेस इयर 2011-12चे जे काही बेस इयर आहेत ते बदलावे लागणार, याचा अजूनही वापर होत आहे. त्यामुळे आकडेवारी सध्याच्या अर्थव्यवस्थेला योग्यरित्या दर्शवत नाही, तर जगामध्ये हे दर 5 वर्षांनी अपडेट होतात. भारत पुढील वर्षी म्हणजे जसे की 2026 मध्ये हे बदलणार आहे. नवीन बेस इयर 2022-23 असेल. एकंदरीत बोलायचं झालं तर डेटा कव्हरेज हे वाढवावं लागणार आहे. अनौपचारिक क्षेत्रातील 90% कामगार, फेरीवाले, छोटे दुकानदार, घरातून काम करणारे यांची जी काही आकडेवारी सध्या योग्य प्रकारे समाविष्ट केली जात नाही. यामुळे अर्थव्यवस्थेचे जे काही संपूर्ण चित्र आहे ते स्पष्ट होईल. कोणतीही उणीव या ठिकाणी राहणार नाही. एकंदरीतच 2026च्या मालिकेमध्ये या सगळ्या ज्या काही सुधारणा आहेत त्या होण्याची जी काही अपेक्षा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर नवीन निर्देशांक सध्या आपण WPI पाहतो, म्हणजे दुकानदारानं कारखान्यातून घाऊक जसं की दरामध्ये किती रुपयांना माल खरेदी केला, यात कारखान्यात उत्पन्न करणाऱ्याच्या जसं की वास्तविक खर्चाचा हिशोब मिळत नाही. म्हणून WPI ऐवजी PPI स्वीकारणं आवश्यक आहे, जो थेट कारखान्याचा जो काही खर्च या ठिकाणी दर्शवतो. अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी जीडीपीचा वापर केला जातो. ते देशांतर्गत एका निश्चित वेळेत जसे की सर्व वस्तू सेवांचे मूल्य दर्शविते. या देशाच्या सीमेत राहून परदेशी कंपन्या जे काही उत्पादन करतात ते देखील समाविष्ट केले जातात. यामध्ये जीडीपीचे 2 प्रकार पडतात. यामध्ये जीडीपीचे 2 प्रकार अशा प्रकारचे की वास्तविक जीडीपी आणि नाममात्र जीडीपी. वास्तविक जीडीपी मध्ये वस्तू आणि सेवांच्या मूल्याची जी काही गणना आधारभूत वर्षाच्या मूल्यावर किंवा स्थिर किमतीवर केली जाते. सध्या जीडीपीची जी काही गणना आहे ती करण्यासाठी आधारभूत वर्ष 2011-12 आहे, तर नाममात्र जीडीपीची जी काही गणना सध्याच्या किमतीवर केली जाते. खरंच जीडीपीच्या आकडेवारीमध्ये काही गडबड आहे का, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की 2025-26च्या दुसऱ्या तिमाहीतील 8.2% जीडीपी वाढ जी आहे ती या ठिकाणी उत्साहवर्धक आहे. हे आमच्या वाढपूर्वक धोरणांचं आणि सुधारणांचे जे काही परिणाम या ठिकाणी दर्शवते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की जीडीपी डेटावरनं भारतीय अर्थव्यवस्थेची जी काही मजबूत वाढ आणि त्याचबरोबर वेग या ठिकाणी स्पष्ट होतो. प्रकरणावरती आरोप प्रत्यारोप होणारच. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की ही वेंडणा आहे की तिमाही जीडीपीचे जे काही आकडे ते अशा वेळी जाहीर करण्यात आले आहेत जेव्हा IMFच्या अहवालानं भारतीय राष्ट्रीय लेखाजोखा सांख्यिकीला या ठिकाणी सी ग्रेड दिलाय. अर्थव्यवस्थेचे आकडे अजूनही निराशाजनक आहेत. खासगी गुंतवणुकीत कोणतीही गती नाही. या सगळ्या प्रकरणावरती काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की हे आकडे वास्तविक आहेत, काही उणिवा आहेत, पण याला गडबड म्हणणे पूर्णपणे योग्य ठरणार नाही. सी ग्रेड मिळणे ही एक सुधारणेची चेतावणी आहे. 2026 मध्ये नवीन जीडीपी मालिका आल्याने
ग्रेडमध्ये सुधारणा होऊ शकते. IMFने या ठिकाणी अर्थव्यवस्थेला एकूणच बी रेटिंगच या ठिकाणी दिलेलं आहे. तर एकंदरीत मित्रांनो, या प्रकरणाबद्दल बोलायचं झालं तर IMFने भारताला सी ग्रेड दिलाय आणि हा जो काही सी ग्रेड आहे तो हिशोब ठेवण्याच्या पद्धतीला या ठिकाणी दिलेला आहे की चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हिशोब ठेवला जाईल किंवा जे काही छोटे मोठे उद्योग आहेत यांचा सुद्धा या ठिकाणी हिशोब केला जाईल आणि एकंदरीतच या सगळ्या गोष्टीचा अर्थव्यवस्थेला फायदा होईल. तर एकंदरीत मित्रांनो, या सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.